नमस्कार मित्रांनो, मी अमोल फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदाउट प्लेट मीडियम फिटिंग पॅन्ट कशी कट करायची ते बघणार आहोत. पॅन्टचं मेजरमेंट आहे उंची 37, कंबर 33, हिप 37, थाई 24, गुडघा 16 आणि बॉटम 14. इनसेन आहे 28. वरच्या दिशेने पट्टी ठेवून अशा पद्धतीने क्रेश मारून घ्यायची, जेणेकरून कपडा सरळ होईल आणि एक्स्ट्रा कपडा निघून जाईल. त्यानंतर या रेषेपासून वरच्या दिशेने 1 इंच सोडून खालच्या दिशेने अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथं आपल्याला लावायचं आहे पॅन्टच्या उंचीचं माप. उंची आहे 37, त्याच्यामध्ये 2.5 इंच फोल्डिंगसाठी ॲड करायचं आहे. 39.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता आपल्याला गुडघ्याचा मार्क काढायचा आहे. उंचीचा हाफ करायचा, 37चा हाफ 18.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करून 20.5 इंचावर मार्क करायचा आहे. हे सेम मार्क आपल्याला पुढच्या दिशेने करून घ्यायचे आहेत. 37, 39.5 आणि इथं 20.5. ही कपड्याची उलटी बाजू आहे आणि सव्वाशी बाजू आतमधल्या साईडला आहे. उलट्या बाजूला आपण मार्किंग करत असतो. इथं इन्सेनचं माप लावूया. इन्सेन आहे आपलं 28. 28 वर एक मार्क, सेम मार्क पुढच्या दिशेने. आपली मांडीचं माप होतं 24. तयार मांडी 24 होती, त्याचा हाफ करायचं आहे 12 इंच आणि या किनारीपासून पुढच्या दिशेने 12 इंचवर मार्क करायचं. त्याचा हाफ करायचंय, ते येतं 6 इंच. आणि कपडा संपेपर्यंत मागच्या दिशेने मोजायचंय. 7 इंच भरताय, इथे एक 7 इंचावर मार्क करायचा आहे. सेम मार्क गुडघ्यासाठी पण करायचा आहे आणि बॉटमसाठी पण. हे आपलं पॅन्टचं सेंटर झालेलं आहे. बॉटमचा मार्क करूया. बॉटम आहे 14. 14चा हाफ 7 इंच. 7 इंचचा हाफ करायचं 3.5 इंच. 3.5 इंच या सेंटरच्या मार्कवर ठेवून पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि मागच्या दिशेने 7 इंचावर एक मार्क करायचा आहे. गुडघ्याचा मार्क करूया. इथं गुडघा आहे 16. 16चा हाफ 8 इंच. 8चा हाफ 4 इंच. 4 इंच सेंटरवर ठेवायचं आहे. पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि मागच्या दिशेने 8 इंचावर एक मार्क करायचा आहे. हे गुडघ्याचं मेजरमेंट झालेलं आहे. शेप पट्टीच्या सहाय्याने शेप देऊया आपण. बॉटमच्या दिशेने 1/2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला अशी. खालच्या बाजूने पण थोडीशी 1/2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करायची आहे. इथे आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे, फ्लायचा मार्क. त्यानंतर हे आणि हे मेजरमेंट करायचं आहे. ते 4.25 येत आहे. ते 4.25 इथे कमरेच्या साईडला मार्क करायचं आहे. त्यानंतर इथे 1/2 इंच आतल्या साईडला मार्क करायचं आहे. 33 कंबरसाठी 1/2 इंच मार्क करायचं आहे. हे मार्क कमी जास्त पण होऊ शकतं, 1/2 इंच, 1 इंच, 1/2 इंच. त्यानंतर इथे चेनसाठी 1/2 इंच मार्जिन सोडायची आहे. त्यानंतर या मार्जिनपासून मागच्या दिशेने हिपचा चौथा हिस्सा करायचा आहे. 37चा चौथा हिस्सा 9.25 इथं मार्क करायचा आहे आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी 1/2 इंच मार्जिन ठेवायची आहे. हे टोटल मार्जिन आपलं होते 10 इंच. त्यानंतर कंबरचा मार्क करायचा आहे. कंबर आहे 33. 33चा चौथा हिस्सा करायचा आहे, तो होतो 8.25. 8.25 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि मार्जिनसाठी 1 इंच ॲड करून एक मार्क करायचा आहे. हा मार्क आणि हा मार्क आपल्याला पट्टीच्या सहाय्याने असा जोडून घ्यायचा आहे कर्वमध्ये. खालच्या दिशेने इथे लक्षात ठेवायचं आहे की जास्त कर्व नाही आला पाहिजे, नाहीतर तिथं फुगा येईल पॉकेटच्या खालच्या दिशेने किंवा अल्ट्रेशन होईल. त्याच्यामुळे इथे थोडंसं ॲडजस्ट करून आतल्या दिशेने रेष मारून घ्यायची आहे.
इथं चेनसाठी 1.5 इंच वरच्या दिशेने एक मार्क करायचा आहे. इथून वरच्या दिशेने फ्लाय बसेल. इथं आपल्याला एक मार्क करायचं आहे. 1.5 इंचावर इथं मार्क करायचे. हिप आणि कंबरमध्ये 2 इंचापेक्षा जास्त डिफरन्स आहे म्हणून मी इथं 1.5 इंच मार्क केलं. नाहीतर तुम्ही अर्धा इंच पण मार्क करू शकता. पॅन्टच्या टॉप फ्रंटची मार्किंग झालेली आहे. आता आपण याला कट करून घेऊ. पॅन्ट कट होत आहे तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ पण तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळतील. टॉप फ्रंट कट करून झालेला आहे. आता आपण पॅन्टचा बॅक फ्रंट कट करूया. शिल्लक राहिलेला पुढचा कपडा आपल्या दिशेने असा ओढून घ्यायचा आहे आणि कपड्याची ही बाजू या दिशेने पलटी करायची आहे अशी. आणि कट केलेला टॉप फ्रंट याच्यावर असा ठेवायचा आहे. इथून खालच्या दिशेने एक अर्धा इंचाला मार्क करायचा आहे. इथे पण आपल्याला एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि बॉटम साईडला पण. या रेषेपासून खालच्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. बघा, इथून अर्धा इंचावर मार्क करा, इथून अर्धा इंचावर एक मार्क करा आणि हे मार्कच्या मधलं अंतर आपल्याला मोजायचं आहे. ते भरते 10 इंच. टेप तसाच फोल्ड करायचा आहे आणि ते 10 इंच किंवा तो मार्क त्या दोन्हीपासून असा एक फोल्ड करायचा आहे आणि टेप पुढच्या दिशेने ठेवायचा आहे. आपल्या तयार मांडीचं माप किती होतं? 24 इंच. तर ते 24 इंच आपल्याला इथं मार्क करायचं आहे. हे बघा, इथं 24 इंचावर मी मार्क करतो आणि अर्धा इंच मार्जिन. 24 इंच तयार मांडी आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन. इथं पण तसंच करायचं आहे. गुडघ्यासाठी अर्धा इंच एक मार्क, अर्धा इंच एक मार्क. दोघांमध्ये मेजरमेंट मोजायचं आहे. 7 इंच येते. टेप पलटी करायचा आहे 7 इंच आणि तो मार्क तिथून असा टेप फोल्ड करायचा आहे, पुढच्या दिशेने ठेवायचा आहे. गुडघ्याचं माप किती होतं आपल्या? तयार माप 16 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करायचे आणि मार्क करायचा आहे. तसंच बॉटमसाठी पण इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच. दोघांमधलं माप मोजायचं आहे, पलटी करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. बॉटमचं माप किती होतं आपल्या? 14 इंच. 14 इंचावर मार्क, अर्धा इंच शिलाई. आता हे मार्क आपण जोडून घेऊया. इथं लक्ष द्या. आता आपण हिपचा मार्क करणार आहोत. हा मार्क आणि हा मार्क मेजरमेंट करायचा आपल्याला. 9.5 इंच भरतंय. असा टेप पलटी करायचा आहे. आपली हिपचं माप आहे 37. या मार्क पासून टेप असा फोल्ड करायचा आहे आणि पुढच्या दिशेने घेऊन जायचा आहे. 37 हाफ करायचा आहे, तो येतो 18.5 आणि अर्धा इंच लुजिंगसाठी मार्क करायचे, म्हणजे 19 इंचावर मार्क करतोय मी. मिडियम फिटिंगसाठी अर्धा इंच लुजिंग तुम्ही ठेवू शकता. टाईट फिटिंगसाठी पाव इंच लुजिंग ठेवा, 19 इंचावर मार्क करू शकता. इथून वरच्या दिशेने 2 इंचावर एक मार्क करायचा आहे
आता आपण कमरेचा मार्क करणार आहोत बॅक फ्रंटसाठी. इथं कमरेचा चौथा हिस्सा करायचा आहे. 33चा चौथा हिस्सा होतो 8.25. 8.25 इथे एक मार्क करायचा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचा आहे. इथून या साईडला अर्धा इंच, ते झालं 8.25 इंच झालं सगळं मिळून. आणि पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आहे. या मार्क पासून 1 इंच टक्ससाठी आपल्याला मार्जिन सोडायची आहे. इथं तुम्ही असं जोडून घ्या. फ्रेंच कर्व ठेवून अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथून पुढे 2.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे. इथं अर्धा इंच वरच्या दिशेने एक मार्क करायचा आहे आणि फ्रेंच कर्व देऊन इथं पण आपल्याला असा हिपचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण याला कट करून घेऊया. ॲडजस्टमेंटसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच किंवा 1 इंच मार्जिन ठेवून आपल्याला असं कट करायचं आहे. आता आपण बॅक पॉकेटचा मार्क करूया. या दिशेने 2.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. त्या मार्क पासून बॅक पॉकेटची रुंदीचं माप लावायचे. मी 4.25 इंच लावतोय. 4.25चा हाफ करायचा आहे आणि एक मार्क लावायचा आहे. त्या मार्कवर असा टेप ठेवून पॉकेटची उंची लावायची 3.5 इंचावर आणि अशा पद्धतीने रेष मारून घ्यायचे. टक्ससाठी इथे एक अर्धा इंच मार्क करायचा आहे आणि इथं अर्धा इंच मार्क करायचा आहे. इथे एक नॉच मारून घ्या. अशा पद्धतीने आपल्या पॅन्टची फुल कटिंग झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काही नॉलेज मिळालं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.